पाकिस्तानवरती इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय घेणारी, या मोहिमेला हिरवा कंदील दाखवणारी आणि ऑपरेशन सिंदूरची कमान स्वीकारणारी व्यक्ती कोण आहे, या सगळ्याची आता चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी काय होती याचीच माहिती तुम्हाला सांगते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑपरेशन सिंदूरची कमान सांभाळली. यामध्ये NTROने महत्त्वाची भूमिका बजावली. NSA अजित डोवाल यांनी एका विशेष पथकासह या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केले. या कारवाईसाठी एक अतिशय खास टीम त्यांनी तयार केलेली होती आणि एक नियंत्रण कक्ष सुद्धा तयार करण्यात आलेलं होतं, जे पूर्णपणे NSA अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कारवायांबद्दल गुप्तचर माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांचं नवं लपण्याचं ठिकाण पद्धतशीरपणे ओळखण्यात आलं. यानंतर ज्या ठिकाणी हल्ले होण्याची शक्यता आहे ती सर्व लक्ष्ये निवडण्यात आली. भारताने या सर्व ठिकाणांवरती बारीक नजर ठेवलेली होती आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवलेलं होतं. या हल्ल्याची ठोस योजना तयार केल्यानंतर अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर घडलं ऑपरेशन सिंदूर.